पंढरपुरामध्ये गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि भगवंताच्या मंदिरामध्ये गेले आणि त्या भगवंताकडे पाहतात आणि पंढरीच्या जगाचा मालक त्या तुकाराम महाराजांकडे पाहतो. पण पंढरीच्या मालकाने त्या विठुरायाने आपली मान खाली ठेवली का? कारण त्याच्यावर तुकाराम महाराजांच्या भक्तीचा कर्जाचा बोजा इतका वाढलाय की तो विठोबा पांडुरंग विठोबा हे तुकाराम महाराज समोर कधी मान वरती करत नाही. फक्त तुकाराम महाराज म्हणाले, हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, मला आज काहीतरी तुमच्या समोर मागायचं आहे. असं बोलल्यानंतर त्या भगवंताने जे आपलं मुंडकं वरती केलं, म्हटलं तुकारामा, अरे काय तुला हवंय, काय तुला हवंय, बोल बोल, काय हवंय तुला, धन प्रॉपर्टी हिरे मोती काय हवंय? तुकाराम महाराज म्हणाले, यासला फापट पसारा मागायला मी इथं आलो नाही, मग काय हवंय? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता, संगत असावी सदा सज्जनाची, संगत असावी सदा सज्जनाची, संगत असावी सदा सज्जनाची, संगत असावी सदा सज्जनाची, संगत असावी सदा सज्जनाची. जनाची सावली तोरे बाबा कृष्ण जनाची, संगत सावी सदा सजनाची, संगत सावी सदा सजनाची. चालू ठेवा. म्हणाले, अहो आपण पसारा मी तर मागायला नाही आलो, मला चांगली बुद्धी द्या. तेव्हा पंढरीचा विठोबा म्हणाला, अरे तुकारामा, अरे तू भक्तीचा एवढा मोठा उदाहरण आहेस, वैराग्याचा मूर्तिमंत उदाहरण, आणि तुला दुर्गुती कोणती सुटणार आहे रे? तेव्हा तुकाराम महाराज तुमच्या पांडुरंगाला म्हणाले, देवा तू जास्त शहाणपणा करू नको देवा. काय म्हणाला, देवा तू शहाणपणा करू नको देवा, तुला सांगू का रे, अरे तुझ्यामध्ये दुर्बुद्धी सुटली देवा, तर आम्ही कुठल्या झाडाचा पाला आहोत? तू म्हटलं माझ्यामध्ये केव्हा सुटली? आई आठवत सांगतो आई, अरे देवा द्वापार युगामध्ये काही तुमच्या यादवांच्या मुलांनी थट्टा मस्करी करावी म्हणून काय केलं माहिती आहे? त्या मुलांनी एका मुलाला साडी लावली, उशा ठेवल्या, 7वा-8वा महिना असलेली गर्भवती महिला बनवली आणि एका अरण्यामध्ये गेले आणि त्या साधूजवळ तपस्या करत होते. त्या साधूला सांगितलं, साधू महाराज, अहो या महिलेकडे पहा आणि सांगा पोरगा होईल का पोरगी होईल? माझ्या हातीकडे मस्तकात गेली. साधू महाराजांनी सांगितलं, अरे मूर्खांनो, याला मुलगा नाही आणि मुलगी नाही तर याला काय होणार? याला मुसळ होणार. काय होणार? मुसळ होणार. ती मुलं हर्र हुर्र करत गेली घरी, सर्व आपापल्या घरी गेली आणि ज्या मुलाने साडी लावली होती त्याने आपली साडी सोडली आणि पाहतो तर काय, खरोखरच त्या उषा निघत नाही. खरोखरच 7वा-8वा महिना असलेला तो मुलगा त्याला गर्भवती झाला. सगळ्या
यादव कुलाला घाम फुटला आणि हे काय झालं नवीन. मुलाने सांगितलं आम्ही असं असं केलं देवा, असं असं केलं. अरे मूर्खांनो, कोणाची चेष्टा करावी हे तरी तुम्हाला कळते का? कोणाची चेष्टा करता. शेवटी 8वा 9वा महिना गेला आणि मुसा जन्माला आला. मुसा जन्माला आला तर मुसा यादवांनी घेतला, त्याचा पीठ केला, चूर्ण केला आणि तो चूर्ण समुद्रामध्ये फेकून दिला. तो समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर ते चूर्ण तरंग 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 समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आणि त्याच्या बरसाची पानं असतात अशी मोठी काटेरी मोठी पानं भेटाच्या भेटत झाली माझा. आणि काही दिवसांनी या यादवाच्या कुळामध्ये इतकी भांडणं झाली, इतके युद्ध झाले, शस्त्र संपले. हो, शस्त्र संपले. लाटा बुक्क्यांनी मारता मारता समुद्राच्या इथे आले. शस्त्र नाही म्हणून काय केलं, ज्या चूर्णाचे बेट तयार झाले होते काटेरी, ते काटेरी बेट घेतले आणि एकमेकांची मानं उडवली, मुंडके उडवले. एक सुद्धा यादव कुणाला नाव सांगायला राहिला नाही. आणि देवा, आणि तू म्हणतस तुला कुठे दुर्गती सुचेल म्हणून देवा मी सांगतोय, संगत सावी सदा सजनाची, संगत सावी सदा सजनाची, संगत सावी सदा सजनाची. सावली नको रे बाबा, सावली नको रे बाबा कृष्णजनाची, सावली नको रे बाबा कृष्णजनाची. संगत सावी सदा सजनाची, संगत सावी सदा सजनाची, संगत सावी सदा सजनाची, सदा सजनाची, सदा सजनाची. थोडा कुंडली कमरे हार विठ्ठल श्री गानदेव तुम्हारा. पंढरनाथ भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. तुमचा आवाज नाही येतो, भूक लागली का? हे जोरदार विचार करा. श्री रामचंद्र भगवान की. हा आता आवाज. माय बाप पूर्वरंग आपला आता संपत आलाय. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की जर तुमचं जीवन मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं परमार्थ हा एकच मार्ग आहे. पण काही लोक म्हणतात अहो देवा मी खूप परमार्थ करते हो खूप, पण माझ्या वाटेला वाईटच काय येतं. पण हे बघा मायबाप, वेळ ही प्रत्येकाची येतं. आणि सूर्य सुद्धा आता प्रखर दिसतोय, पण रात्रीच्या वेळी कुठे जातो पण तेव्हा कोण दिसतंय? चंद्र. पण सूर्य कधी कधी चंद्राला हसतो तेव्हा चंद्र म्हणते अरे रात्रीचा प्रकाश माझा आहे. म्हणून सांगता सांगता मी तुम्हाला एवढंच सांगेन की वेळ प्रत्येकाची येतं मायबाप. म्हणून असं म्हटलं आहे, मडक बोले कुंभाराला अरे काय घडायचं ते घडवून घे. मडक बोले कुंभाराला अरे काय घडायचं ते घडवून घे. आणि एक दिवस ऐसा येईल मीची पाणी पाजीन तुझला. कापड बोले शिंप्याला, कापड बोले शिंप्याला अरे काय शिवायचं ते शिवून घे, काय कापायचं ते कापून घे. अरे एक दिवस ऐसा येईल मीची बांधून नेईल तुझला. आणि लाकूड बोले सुताराला अरे काय कापायचं ते कापून घे. लाकूड बोले सुताराला अरे काय तासायचं ते तासून घे.
आणि एक दिवस ऐसा येईल मीची जाळी न तुझला. म्हणून वेळ प्रत्येकाची येते मायबाप. म्हणून आयुष्य जगत असताना चांगलं जीवन जगा. हा निर्धार आपल्याला भगवंताने दिलाय, त्याचं सोनं करा. एवढंच सांगेल की आयुष्य किती वर्ष जगलं यापेक्षा आयुष्य आपण किती वर्ष जगलं पण ते कसं जगलं ते महत्वाचं आहे मायबाप. नाहीतर म्हातारा 100 वर्ष जगलाय लोक म्हणतात चला अजून मरत नाही. म्हणून आयुष्य थोडं जगा. माझे महाराज किती वर्ष जगले, तुकाराम महाराज किती वर्ष जगले, पण जगता जगता सांगून गेले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय तेरे किल्ल्यांच्या दगडावर, माझे राजाचं नाव गाजतंय तेरे किल्ल्यांच्या दगडावर. आणि मग अर्थ घ्या. आणि म्हणून महाराज अभंगामध्ये सांगतात की राम नाम हे घेत आलं पाहिजे आणि घेतले पाहिजे. आणि तुकाराम महाराज अभंगाचा सांगतात राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली. यज्ञ पावला पावली, यज्ञ पावला पावली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली. धन्य धन्य देश कुंडली कबरे हार विठ्ठल लक्ष्मी नारदेव तुकाराम कंडनाथ तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वामी रामचंद्र भगवान